मशीन मेड आवडतं ना त्याच्यापेक्षा लोकांना जास्त हँडमेडसाठी प्रेफरन्स किंवा एक लक्झरी सारखं स्ट्रिंग्स अटॅच नाही ठेवला की तिकडेही काम करतो इकडेही काम करतो. बरोबर. दॅट वॉज अ ब्रेकिंग पॉईंट की मी पूर्ण काम तिथे बंद केलं. मी पूर्ण पुण्याला शिफ्ट झालो. पूर्ण पुण्याला झिरोपासून परत चालू केलं. वेन मी से लक्झरी तर माझ्यासाठी नेहमी कम्फर्ट हा वर्ड त्याच्याबरोबर अटॅच होतो. नमस्कार गौरव, वेलकम टू काय बोलताय. हा आमचा स्पेशल पॉडकास्ट आहे. पहिलाच नवीन टॉपिक आहे इंटिरियर डिझायनिंगचा. ओके. तर आमच्या व्ह्युअर्सकडनं आम्हाला खूप रिक्वेस्ट आलेली की इंटिरियर डिझायनिंग या फील्डसाठी एक पॉडकास्ट करा. तर पहिलं तर वेलकम टू काय बोलताय. थँक्यू. कसं वाटतंय, काय वाटतंय? परफेक्टली फाईन, एकदम मस्त. आधी पॉडकास्ट केलेला आहेस काय? नाही, ही फर्स्ट टाइम करतो. फर्स्ट टाइम. तर गौरव ची कंपनी आहे युटोपिया बाय गौरव. येस, राईट. आणि तो इंटिरियर डिझायनर आहे पुण्यामध्ये. येस. आणि इज डन नंबर ऑफ प्रोजेक्ट्स. Right. अँड वेलकम टू द शो. तर गौरव, आम्हाला जरा तुझी जर्नी सांगशील आमच्या व्ह्युअर्ससाठी. Okay. कारण का मला माहिती आहे तू नगरवरनं पुण्याला आलायस. बरोबर. आणि मग तुझं करिअर तू इथे स्टार्ट केलंस. राईट. तर जरा आम्हाला बॅक हिस्ट्री सांगशील जरा. ओके. सो बेसिकली इंटिरियर डिझाईन इज हे कसं आहे की हे माझ्या ब्लडमध्ये आहे. ओके. कारण की माझे फादर आर्किटेक्ट आहे, माझी मदर इंटिरियर डिझायनर आहे. ओके. माझे भाऊ वहिनी ते आर्किटेक्ट्स आहेत. सो मेजरली फॅमिलीमध्ये सगळेच ह्या फील्डमध्ये असल्यामुळे ते इट्स लाईक अ बाळकडू सारखं माझ्याबरोबर होतं. बरोबर. सो बॅक इन 2000 जेव्हा माझं घराचं काम चालू होतं, माझे आईवडील एक बंगला बांधत होते नगरमध्ये. सो तेव्हा मला ते सॉफ्टवेअर्स यायचे जे आज इंटिरियर डिझाईनमध्ये वापरले जातात. जेव्हा मी 7वीत होतो. ओके. ऑटोकॅड. येस. सो ऑटोकॅड सारखे सॉफ्टवेअर्स मी तेव्हा वापरत होतो. मी त्याच्यावर माझी रूम डिझाईन करून त्यांना सांगितलं होतं की मला अशा टाईपमध्ये रूम पाहिजे. सो ह्या फील्डकडे इन्क्लिनेशन होतंच नेहमी. आणि एकदा 10th पास झाल्यानंतर 11th सायन्सला ॲडमिशन घेऊन आर्किटेक्चर करायचं की इंटिरियर करायचं असेच ऑप्शन होते. म्हणजे मला नाही आठवत की माझ्याकडे दुसरे काही ऑप्शन्स डोक्यात तेव्हा होते. आर्ट्स, कॉमर्स. राईट. बरोबर. सो लकीली आम्ही पुण्याला व्हिजिट करत होतो आणि MM मध्ये आम्ही इन्क्वायर केलं. तर तेव्हा आम्हाला कळलं की इंटिरियर डिझाईनसाठी डिप्लोमा आहे जो 10वी नंतर आहे. सो मी तिथे ॲडमिशन घेतली. 2 वर्षाचा डिप्लोमा केला. तर त्याच्यामध्ये मला फील्डची एक आयडिया आली की कसं वर्क होतं, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटलं की 10वी नंतर 2 वर्ष डिप्लोमा करून लगेच मला फील्डमध्ये नाही जायचं होतं. सो मला असं वाटलं की मी अजून ह्याच्यात शिकू शकतो, डिटेलमध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. बरोबर. सो मग मी रचना संसद म्हणून दादरला एक कॉलेज आहे, तर मी तिकडे पोस्ट डिप्लोमा केला. ओके. तिकडे पोस्ट डिप्लोमा करता करता मी एका कंपनी एल्म डिझाईन्स नावाची कंपनी होती मुंबईमध्ये. सो मी त्यांच्याबरोबर पण काम करायला लागलो. ओके. माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट झाली. म्हणजे माझ्या करिअर पाथमध्ये जर बघितलं तर एल्म डिझाईन्स ही एक कंपनी होती जिथे काम केल्यामुळे म्हणजे तिथे आम्ही जे प्रोजेक्ट्सवर काम करत होतो ते वर ह्युमंगस म्हणजे बजेट वाईज मोठे होते, स्केल वाईज मोठे होते. सो सेलिब्रिटीजचे घरं, बिझनेसमॅनचे घरं, अशा सगळ्या गोष्टी आम्ही तिथे करत होतो. त्यामुळे त्या प्रोजेक्ट्सवर काम करताना एक लक्षात आलं की जेव्हा प्रोजेक्टला बजेट नसतात किंवा हाय एंड प्रोजेक्ट्स असतात तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे. बरोबर. बेसिकली बऱ्याच वेळा असं होतं की फॉर एक्झाम्पल मला जर सवय असेल की 10 लाख, 15 लाख, 20 लाखाचे काम करायची आणि एखाद्या क्लायंटनी मला 2 कोटीचं बजेट दिलं तर मी तिथे घाबरून जाईल की हे कसं हँडल करू. सो त्या हिशोबाने माझ्यासाठी ते खूप चांगलं लक फॅक्टर होतं की मी तिथे काम केलं. मला बऱ्याच गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. ते झाल्यानंतरही मला असं वाटलं की मला अजून काही एक इंटरनॅशनल एक्सपिरियन्स किंवा इंटरनॅशनल एज्युकेशन ह्या फील्डमध्ये करायचं आहे. बरोबर. म्हणून मग मी वेगवेगळे कॉलेजेस शोधायला लागलो. त्याच्यामध्ये आय केम अक्रॉस रॅफल्स डिझाईन इन्स्टिट्यूट म्हणून सिंगापूरचं कॉलेज आहे. आणि तेव्हा 2009 मध्ये त्यांचे 25 ब्रँचेस होते ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके. सो इट इज अ व्हेरी फेमस डिझाईन कॉलेज. म्हणून मग आय अप्रोच देम. मी माझे सगळे पोर्टफोलिओ दाखवले. सो त्यांचा जो 3 वर्षाचा कोर्स होता, सो तिथे बेसिकली एलिमिनेट करतात जे सब्जेक्ट तुम्ही ऑलरेडी लाईफमध्ये केलेले आहेत. बरोबर. सो ते सगळं एलिमिनेट करून मला 1 वर्षाचाच कोर्स तो करावा लागत होता. सो मग मी तिकडे गेलो. तिकडे गेल्यावर मी एक डिफरन्स बघितला की इंटिरियर डिझाईन इन इंडियन कॉलेजेस आणि इंटिरियर डिझाईन इन इंटरनॅशनल कॉलेजेस हॅड अ डिफरन्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह. बरोबर.
सो त्यामुळे एक आपला पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, या दोन्ही गोष्टी आल्यामुळे ते मला सेकंड जे बेस्ट माझ्या करिअरमध्ये घडलं वॉज गोइंग टू रॅफल्स. करेक्ट. कारण की इंडियन सिस्टम्समध्ये मी बघितलंय की पीपल आर युजली लुकिंग फॉर, म्हणजे प्रोफेसर्स आर युजली लुकिंग फॉर डिटेल डिझाईन्स, की तुम्ही डिटेलिंग कशी करताय, एखादं मेकॅनिझम दाखवताय तर ते वर्क कसं करेल. बरोबर. ॲट द सेम टाइम रॅफल्सचा एक्सपोजर आम्हाला असा मिळाला की तुम्ही कॉन्सेप्ट करा, डिझाईन वर्क कसं करेल हे नंतर विचार करा. सो तुमच्या क्रिएटिव्हिटीला तो कुठे लिमिटेशन नाही आहे ना असं. करेक्ट. सो ते केलं आणि त्याच्यानंतर मग 2010 मध्ये मी नगरला माझं स्वतःचं ऑफिस चालू केलं. ओके. तिकडे वी वर्कड ऑन फ्यू प्रोजेक्ट्स, बंगलोज वगैरे आणि कमर्शियल्स वगैरे आम्ही केले. पण मला असं वाटलं की माझ्याकडे अजून वाढण्यासाठी स्कोप आहे भरपूर, आणि त्यामुळे मग मी 2012 मध्ये पुण्यात शिफ्ट झालो आणि तेव्हापासून मग पुण्यात आणि पुण्याच्या आजूबाजूला काम करतो. ओके. अमेझिंग. तर जसं तू म्हटलास की इंटर्नशिप केलीस, आणि मग तू तुझ्या पाथसाठी जे रिक्वायर्ड कॉलेज आहे, कारण का भरपूर व्ह्युअर्स आमचे आहेत जे अजून इंटिरियर डिझायनिंग शिकतायत कॉलेजेसमध्ये इंटर्नशिप, तर मोस्टली लोक असंच करतात की इंटर्नशिप न करताच डायरेक्ट बरोबर बिझनेस काढायचा प्रयत्न करतात. पण जर हे जसं इंटर्नशिप करतोस कॉलेज वेळेस चांगलं, तर याच्याने हा जो एक पर्स्पेक्टिव्ह बदल आहे तो फार महत्वाचा असतो. 100%. तर याच्यामध्ये काय काय असे एक्सपिरियन्स असतील तुझे, ते जर आमच्याबरोबर शेअर केलेस, की म्हणजे की जसं तू म्हटलास की 10 ते 20 लाख जर बजेट आहे, बरोबर, पण एकदम 2 करोडचं क्लायंट आलं तर थोडे एक्सपिरियन्सेस शेअर करशील. सो मला याच्यात एकच गोष्ट अशी सांगावीशी वाटते की बेसिकली जर मी एज्युकेशन केलं आणि मी लगेच माझं स्वतःचा सेटअप चालू केला तर मी, म्हणजे ही फील्ड खूप प्रॅक्टिकल आहे, सो थेरॉटिकल नाही आहे. सो मी जे शिकलंय ते 100% इम्प्लिमेंट नाही होत. मी माझ्या रोजच्या, आजही मी साईटवर काही करत असेल तर मी त्याच्यातनं शिकतोय. बरोबर. एव्हरी प्रोजेक्ट इज अ लर्निंग. येस. सो त्या केसमध्ये जर मी स्वतःच ऑफिस माझं चालू करून स्वतःचे प्रोजेक्ट घ्यायला चालू केले तर माझी ग्रोथ जी 10 वर्षात होणार आहे ती मी कोणाकडे तरी जॉब करून गोष्टी समजून घेतल्या तर ती ग्रोथ मला 2 वर्षात मिळते नॉलेज वाईज. बरोबर. आणि मग ती स्वतःच्या सेटअपला इम्प्लिमेंट करणं जास्त बेटर राहतं. करेक्ट. ॲब्सोल्युटली. कारण का लोक आजकाल तेच तो एक पॉइंट स्किप करायच्या ह्याच्यात मग ते स्वतःच्याच प्रोजेक्टमध्ये चुका करतात, मग त्यातनं शिकतात. तर आता जसे तू एवढे प्रोजेक्ट केलेत, एखादा कुठला असा खूप मेमोरेबल किंवा असा चॅलेंजिंग प्रोजेक्ट असेल तुला जर काय आठवत असेल आणि त्याच्यातलं सगळ्यात भारी असं काय गोष्ट होती की त्याच्यामुळे तो स्पेशल झाला, असं काय आहे? सो एव्हरी प्रोजेक्ट कम्स विथ डिफरंट एक्सपिरियन्स. पण मला नेहमीच एक प्रोजेक्ट माझा खूप लक्षात राहील, तो होता एक सॅनिटोरियम प्रोजेक्ट. सो जे मी 2012 मध्ये एका नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनसाठी केला होता. आणि द बेस्ट पार्ट अबाउट दॅट प्रोजेक्ट वॉज तो 27 दिवसांचा प्रोजेक्ट होता. आम्हाला 1 मार्च 2012 तो प्रोजेक्ट अवॉर्ड झाला होता आणि 28 मार्च वॉज द डेडलाईन, जिथे फ्लोरिंग सुद्धा लागलेली नव्हती, बेअरशेल स्लॅब्स होत्या, फसाडचं काम चालू होतं आर्किटेक्चरल साईडला आणि तो आम्हाला मिळाला होता. सो आणि तेव्हा माझं ऑफिस नगरलाच होतं आणि माझ्याकडे फक्त टीम ऑफ 2 होती, 2 जण माझ्याबरोबर काम करायचे आणि ते पण इंटर्न्स होते, कारण की गेटिंग गुड क्वालिटी स्टाफ वॉज डिफरंट इन नगर, कारण की ज्यांना पण यायचं ते स्वतःच काम करायचे. सो देन व्हॉट वी हॅड डन इज आम्ही एक कॅम्पच सेटअप केला होता साईटवर. सकाळी 11ला साईटवर जायचो, ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत आम्ही तिकडेच असायचो आणि सेम टाइम ड्रॉइंग्स होत होते आणि ॲट द सेम टाइम आम्ही ते एक्झिक्युशन करून घेत होतो. सो इन 27 डेज आम्ही 12,500 स्क्वेअर फूटचा पूर्ण प्रोजेक्ट संपवला. बिकॉज 28 मार्चला युजली दे गेट डोनेशन्स, असं त्यांचा त्या दिवशी इव्हेंट असतो. सो त्यामुळे तो आम्हाला त्या टाइमलाईन मध्येच करायचा होता, विच वी कुड डू. सो तो आम्हाला नेहमीच एक, मला माझ्या टीमला सगळ्यांना तो एक प्रोजेक्ट खूप लक्षात राहतो. अमेझिंग. आता काय इंटिरियर डिझायनर्सवर जेव्हा इथं मार्केटिंगमध्ये मी काम करतो तर चॅलेंजेस असतात क्लायंट्स. बरोबर. काय होतं की कारण ते आम्हाला असं सांगतात की तुम्ही कितीही क्रिएटिव्हिटी दाखवा, पण शेवटी क्लायंटला जे हवं असतं तो तेच तसंच करून घेतो. पण काय क्लायंट्स जे असतात ते तुम्हाला कम्प्लिटली फ्री हँड. बरोबर. तर अशा वेळेस तुम्ही काय करतात? सो बेसिकली लकीली माझ्या केसमध्ये काय की मला असे क्लायंट्स कधीच नाही मिळाले की त्यांनी कुठून पिंटरेस्ट किंवा गुगलवरनं इमेजेस डाउनलोड केले आणि म्हटलंय असंच बनवून द्या. ते माझं एक मे बी एक लक फॅक्टर होतं. पण ऑफकोर्स विथ एक्सपिरियन्स तुम्हाला क्लायंट हँडलिंग जमतं. तुम्ही क्लायंटला जेव्हा तुमचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह त्या डिझाईनबद्दल सांगता
तेव्हा क्लायंट ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतो टुवर्ड्स युअर डिझाईन. करेक्ट, ऑनेस्टी. येस. सो म्हणजे काही डिझाईन्स दिसायला खूप छान असतात, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते पॉसिबल नसतात किंवा टेक्निकल एरर्स येऊ शकतात, अशा गोष्टी असतात. बरोबर. सो आणि माझ्या केसमध्ये अजून आम्ही एक गोष्ट करतो की आम्ही 3D व्ह्यूज बनवतो. ओके. ऑन द व्हेरी फर्स्ट स्टेज ऑफ द डिझाईन. ओके. सो प्लॅन बरोबर. येस. सो प्लॅन आम्ही क्लायंटला एकदा लेआउट स्पेसिंग सगळं अप्रूव्ह झालं की आम्ही आधी 3D व्ह्यू दाखवतो, कारण की क्लायंट कितीही एज्युकेटेड असो किंवा काही असो, तो व्हिज्युअलाइज नाही करू शकत ऑन अ 2D स्पेस. बरोबर. पण त्याला त्याच गोष्टी 3D दिसतात, त्यांना कलर स्कीम दिसते, मटेरियल्स ऑफ यूज दिसतं, तर त्या केसमध्ये मग ऑटोमॅटिकली क्लायंट अंडरस्टँड की व्हॉट वी आर टेलिंग देम. करेक्ट. इन केस असं कुठे झालं की क्लायंट कम्स अप विथ अ थिंग की मला असंच पाहिजे किंवा माझ्या मुलीला हेच पाहिजे आहे, हाच रंग पाहिजे, तो ऑफकोर्स आम्ही त्यांच्या बरोबर बसतो. वी अंडरस्टँड रिक्वायरमेंट. असं नाही की आम्ही जे करू तेच बरोबर आहे. दे हॅव टू लिव्ह इन दॅट स्पेस ऑर दे हॅव टू वर्क कमर्शियल असेल तर इन दॅट स्पेस. सो अंडरस्टँडिंग रिक्वायरमेंट्स इज ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट, पण कन्वर्टिंग देम विथ बेटर आयडियाज अँड युअर कॉन्सेप्ट्स इज वॉट इज गोइंग टू बी द स्किल. करेक्ट. जसं आपण बोलत होतो की युटोपिया बाय गौरव याच्या अंडर तुम्ही लिमिटेड प्रोजेक्ट्सच घेता. येस, राईट. तर याचं काय कारण आहे असं? कारण का आय एम शुअर की ज्या काम जे तुम्ही करतायत, राईट, द क्लायंट्स मस्ट बी फ्लडिंग विथ रिक्वेस्ट. येस, राईट. पण then why do you choose to do so? So basically this has been since हे फॅमिलीतनंच आलंय माझ्यासाठी, तर दिस हॅज बीन लाईक अ पॅशन काइंड ऑफ अ थिंग. मी आधीपासून या फील्डकडे वळालो कारण की हे माझ्यासाठी पॅशन होतं. बरोबर. सो मला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड राहणं आवडेल. इफ आय डू इट कॉर्पोरेटाइज जर मी केलं तर मी प्रत्येक प्रोजेक्टला तो जस्टिस नाही देऊ शकत. सो दॅट इज द ओनली रिझन वी टेक लिमिटेड प्रोजेक्ट्स, आणि एक सर्टन बजेटच्या वरच आम्ही काम करतो. सो त्याच्यामुळे आम्ही लिमिटेड प्रोजेक्टवर काम करतो, वेर इन आय कॅन गिव्ह माय इनपुट. बेसिकली क्लायंट इज, म्हणजे आधी माझी कंपनी युटोपिया डिझाईन्स होती, नंतर युटोपिया बाय गौरव कांकरिया झाली, कारण की क्लायंट इज कमिंग फॉर गौरव कांकरिया. क्लायंट इज नॉट कमिंग फॉर युटोपिया. बरोबर. सो दॅट पर्सनलायझेशन अँड दॅट माय पर्सनल एफर्ट्स हॅज टू बी देअर इन एव्हरी प्रोजेक्ट इज, त्यामुळे आम्ही लिमिटेड काम त्या गोष्टीत करतो. ओके. तर मग गौरव कांकरिया वेअर डज तो कुठून इन्स्पिरेशन घेतो? कारण का काय की एवढे प्रोजेक्ट्स करतो आपण, पण त्याच्यातनं पण आपल्याला क्रिएटिव्हिटी इंटॅक्ट ठेवायची. परत तसं तू म्हणलास की प्रत्येक प्रोजेक्ट एक लर्निंग असतं. बरोबर. तर तू कसं इन्स्पिरेशन घेतोस किंवा कसं लोकांनी इन्स्पिरेशन घ्यावं, राईट, तर हे जरा आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगशील? ओके. सो माझ्यासाठी इन्स्पिरेशन हे एका कोणत्या पर्टिक्युलर सोर्सकडनं नाही आहे. इन्स्पिरेशन इज एव्हरीवेअर इज वॉट आय फील. मेजरली आय लव्ह ट्रॅव्हलिंग, आणि ट्रॅव्हलिंगमधनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला मिळतात, नवीन गोष्टी बघायला मिळतात. बरोबर. सो दॅट कॅन बी वन ऑफ द इन्स्पिरेशन्स, पण इन्स्पिरेशन कॅन कम फ्रॉम एनीवेअर. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, आय नो वन डिझायनर, फॅशन डिझायनर, शी हॅड टेकन, म्हणजे मी तिला आधी ओळखत नव्हतो, शी हॅड टेकन अन इन्स्पिरेशन फ्रॉम अ लिव्हिंग रूम दॅट वॉज डिझाईन बाय मी. मी एक लिव्हिंग रूम डिझाईन केली, त्या लिव्हिंग रूमचे 3D तिला कुठेतरी ऑनलाईन सापडले, आणि तो तिच्या ड्रेस डिझाईनसाठी एक इन्स्पिरेशन होता. सो इट कॅन कम फ्रॉम एनीवेअर. सिमिलर इन माय केस, मी उद्या कोणतीही गोष्ट बघितली तर ती मला कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली इन्स्पायर करतेच. राईट. इन्स्पिरेशन हा एक खूप मोठा भाग असतो. येस. पण आता जसं सपोज जर पुण्यातले प्रोजेक्ट्स आहेत किंवा जर कुठून तुला बाहेर न एखादं, राईट, नगरकडनं, औरंगाबाद, कुठे मुंबईकडनं, बरोबर, तर लोकांप्रमाणे डिझाईन्स आणि हे सगळंच बदलत असेल. येस. तर मग त्यासाठी तू कसं रेफरन्सिंग करतो, काय करतो, काय टीमला सांगतोस? राईट. ओके. सो बेसिकली रेफरन्सिंग किंवा बेसिक कॉन्सेप्ट स्केचेस आर ऑलवेज डन बाय मी. ओके. ते म्हणजे माझं ते USP दोन गोष्टी आहे. येस, माझ्या 2 USP आहेत, की वन इज स्पेस प्लॅनिंग, कारण की स्पेस प्लॅनिंग मला स्वतःलाच करायचं असतं, कारण की आय नीड टू गिव्ह एक्झॅक्ट प्लॅन्ड स्पेस फॉर एव्हरीथिंग. राईट. खिचडी करून काही बसवायचं असेल तर मी नाही करू शकत. बरोबर. सो अँड सेकंड थिंग इज कॉन्सेप्ट्स अँड डिझाईन आणि रेफरन्सिंग ह्या गोष्टी. सो मी एक उदाहरण देईल की आता मी एक 3.5 BHKचं घर करतोय, वेर इन द क्लायंट इज बेस्ड इन पुणे, पण त्याचे रूट्स आहेत जयपूरवरनं. सो त्या क्लायंटला मला
पुण्याशी रिलेटेड गोष्ट नव्हती द्यायची, मला त्याच्या होमटाऊनशी रिलेटेड गोष्ट. राईट. ओके. सो त्यासाठी मग व्हॉट वी हॅव डन इज वी हॅव टेकन अ पेस्टल पिंक टोन, पण तो असा घरामध्ये एवढा स्मूथली ब्लेंड केलाय की तो कळत नाही की लाईक स्ट्रायकिंग पिंक नाही. करेक्ट. सो तसे एलिमेंट्स किंवा काही जयपूर किंवा राजस्थानी आर्किटेक्चर जे आधीचे पॅलेसेस वगैरे आहेत त्याच्यातले आम्ही काही एलिमेंट्स घेतलेत, ते इनकॉर्पोरेट केलेत. सो एव्हरी क्लायंट आणि एव्हरी प्रोजेक्ट गिव्स यू अ डिफरंट स्कोप. राईट. सो त्या हिशोबाने मग आम्ही प्रत्येक क्लायंटला स्टडी करतो, त्यांच्या फॅमिलीला स्टडी करतो किंवा त्यांच्या बाकी ऑफिस स्टेक होल्डर जे असतील त्यांना स्टडी करून आम्ही समजतो की त्यांना काय गरज आहे. बरोबर. आणि मग अकॉर्डिंगली वी डिझाईन. ओके. अमेझिंग. तर आता कधी आपण असं म्हणतो की अरे हे म्हणजे एक माझं मेमोरेबल इंटिरियर डिझाईन आहे, ठीक आहे, आणि एक असतं आपलं एक नॉर्मल जे कधी वन साईज फिट्स ऑल आपण असं पण म्हणतो. राईट. तर तुझ्याप्रमाणे असं कुठला इन्स्टन्स आहे की तुझ्या इंटिरियर डिझायनिंग, जसं तू म्हणलास ते एक प्रोजेक्ट होता तो तुम्ही 28 दिवसात. बरोबर. राईट. असा कुठला मेमोरेबल प्रोजेक्ट आहे आणि त्याचे काय चॅलेंजेस आले आणि तो का मेमोरेबल आहे असं जर काही सांगता आलं, किंवा दॅट इज वन प्रोजेक्ट तो तू सगळ्यांना सांगशील की अरे हा मी केला, किंवा एखादा रेफरन्स वाईज. ओके. तो असे बरेच प्रोजेक्ट आहेत वेर इन वी फील प्राईड की हे आम्ही केलंय. बरोबर. सो वन ऑफ देम वॉज की आम्ही नेवासा फाटा करून एक औरंगाबाद आणि नगरच्या मध्ये गाव आहे, तिथनं अराउंड एक 15 किलोमीटर आतमध्ये अजून एक गाव आहे, मला आता नाव नाही आठवत आहे. सो आम्ही तिथे एक 6,000 स्क्वेअर फीटचं क्लोदिंग शोरूम डिझाईन केलंय. ओके. आणि इफ यू सी दॅट शोरूम, किंवा आम्ही अजून एक शोरूम केलंय अष्टीमध्ये विच इज अ ज्वेलरी शोरूम. बट ओनली थिंग विच वॉज टोल्ड टू अस इन केसेस ऑफ बोथ द शोरूम्स वॉज की माझ्या इथे येणाऱ्या शेतकऱ्याला, कारण की तिथे गाव आहे तर शेतकरी आहे, शेतकऱ्याला असं नाही वाटलं पाहिजे की मी पुण्याला किंवा मुंबईला जाऊन शॉपिंग करू. त्याला मला तोच ग्लॅमर पण इन अ गाव फॉर्मॅट द्यायचा आहे. अच्छा. सो मे बी येस ते होतं. असे बरेच एव्हरी प्रोजेक्ट कम्स विथ अ डिफरंट थिंग, पण अशा बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही केल्या. ओके. आता जसं आपण म्हणतो इंटिरियर डिझायनिंग मध्ये नवीन ट्रेंड्स राहतात, ठीक आहे. राईट. तर तू कसं त्यात मग कधी चॅलेंजेस पण असे होऊ शकतं की कधी ट्रेंड फॉलो करायचा, कधी जे वर्क होतं नेहमीचा आपली USP इन टर्म्स ऑफ डिझाईन म्हणा, तर याच्यामधला तू कसा फरक ठेवतोस? ओके. सो बेसिकली मी डिझाईन वाईज माझी एखादी स्टाईल फिक्स अशी कधीच नाही ठेवली आहे. एव्हरी प्रोजेक्ट वी डू अ डिफरंट स्टाईल. वी डोंट वॉन्ट टू बी स्टिक टू, आम्हाला असं नको आहे की आम्ही एकच स्टाईलसाठी ओळखले जाऊ. बऱ्याच डिझायनर्स बरोबर असं असतं की तुम्हाला डिझाईन बघितलं तरी कळतं हे ह्या व्यक्तीनीच केलं असेल. करेक्ट. सो विच इज वॉट आय डिडंट वॉन्ट. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी माझं स्वतःचं ऑफिस चालू केलं, मला ही इच्छा नव्हती की तसं व्हावं. सो त्या हिशोबाने प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही डिफरंट स्टाईल्स यूज करतो. पण ट्रेंडमध्ये राहण्यासाठी आम्ही वेगवेगळे एक्झिबिशन्स अटेंड करतो, वेगवेगळे जे आता फॉर एक्झाम्पल मिलानला वर्ल्डमध्ये डिझाईन फेअर असतो एप्रिलमध्ये. सो वी गो देअर. चायनाला फेअर असतात. सो ह्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा कळतं की व्हॉट इज द ट्रेंड गोईंग ऑन, म्हणजे लोक कुठे वळत आहेत. इफ यू सी तर 5 वर्ष आधी लोक खूप कंटेम्पररी डिझाईन स्टाईलकडे होते, आता लोक कलोनियलकडे जातात. लोकांना मोल्डिंग, फ्रेम्स, चेस्टरफील्ड सोफाज ह्या गोष्टी पाहिजेत. सो हे दर 5 वर्षाला बदलतं. पण हाऊ आय ब्लेंड दॅट इन माय प्रोजेक्ट इज बेसिकली आय प्रेफर डुईंग न्यूट्रल कलर स्कीम. म्हणजे प्रोजेक्ट माझा न्यूट्रल असतो युजली, आणि जो काही पॉप किंवा एम्फसाइजिंग इफेक्ट पाहिजे तो मी सॉफ्ट फर्निशिंग किंवा आर्टिफॅक्ट्स याच्यात आणतो. सो फॉर एक्झाम्पल इफ यू आर बोर्ड आफ्टर 5 years यू जस्ट चेंज युअर सॉफ्ट फर्निशिंग किंवा आर्टिफॅक्ट बदललं की ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट स्टार्ट लुकिंग डिफरंट. करेक्ट. सो त्याच्यासाठी न्यूट्रल बेस एकदा सेट केला की ऑटोमॅटिकली ते करणं सोपं होऊन जातं. करेक्ट. कारण त्याच्यामध्ये मग तू हायलाइट्स टाकू शकतो किंवा थिंग्स यू कॅन ऍड ऑर रिमूव्ह, तसं करू शकतो. अगदी बरोबर. तर आता जसं आपण बघतोय इंडियातलं जे इंटिरियरचा जो स्केल आहे, लाईक जसं बँगलोरला गेलोय, मुंबईला आपण बघतो, पुण्यात पण खूप छान झालंय, दिल्लीला तर अजूनच ग्रँड आहे. सगळीकडे एक स्केल वाढलाय. बरोबर. आता जसे एअरपोर्ट्स, काइंड ऑफ एअरपोर्ट्स आपण बघतो, ते नेक्स्ट लेवल स्केलचे इंटिरियर डिझायनिंग मध्ये आहेत.
रेल्वे स्टेशन, बस स्टेशन सगळं होतात, मंदिर, राम मंदिर जसं म्हणतोय. तर असा कुठला एखादा प्रोजेक्ट आहे का ज्याला तुला असं वाटलं की नाही यार हे असं काम मला एकदा करायचंय वगैरे, असं कुठलं आहे? सो ऑफकोर्स येस, असे बरेच गोष्टी आहेत ज्या एक म्हणजे विश लिस्टमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल म्युझियम, लाईक आय सेड की मला म्युझियमवर काम करायला आवडेल. एअरपोर्ट इज समथिंग व्हॉट आय वुड लव्ह टू डू, पण ऑफकोर्स त्याच्यासाठी एक स्पेशलाइज्ड नॉलेज असणं पण महत्वाचं आहे. सो इफ आय एम एबल टू ग्रॅब दॅट काइंड ऑफ नॉलेज, मग नक्कीच करायला आवडेल. बेस्ट इंटेरियर डिझाईन असं कुठली जागा आहे किंवा प्लेस और एअरपोर्ट जसं तू म्हटलं, राईट, दॅट तुला असं वाटतं की हे बेस्ट आहे, म्हणजे तुझ्या टिक लिस्ट पडे, इंडियात असो आउटसाइड इंडिया असो? सो ऑफकोर्स बऱ्याच ठिकाणी आहे. सो म्हणजे जर आपण एअरपोर्टबद्दल बोलत आहोत तर आय लाईक मुंबई एअरपोर्ट, विच इज डन रिअली वेल. आय लाईक सिंगापोरचं एअरपोर्ट, चँगीचं टर्मिनल 4 आणि ज्वेल मॉल जे केलं आहे. असे प्रोजेक्ट इन केस ऑफ एअरपोर्ट आहे. रेस्टॉरंट्स बघितले तर वेगवेगळे आहेत. सो प्रत्येक फील्डमध्ये देर इज 100% बेंचमार्क्स आहेत, चांगले कामं आहेत. राईट. आता जसं आपण म्हणतो पुण्याचं एक कल्चरल आणि हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स खूप जास्त होतं, तर तू असं काही पुण्याच्या ह्याच्यातनं काय कुठल्या प्रोजेक्टसाठी असं इन्स्पिरेशन वगैरे घेतलेलं आहे? कारण वाडे म्हणा किंवा आपला शनिवार वाडा, भरपूर हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स, तसं काही तू कुठल्या ह्याच्यात इन्कॉर्पोरेट? सो आम्ही आता एका प्रोजेक्टवर काम करतोय, विच इज अगेन अ ज्वेलरी स्टोअर. सो तिथे आम्ही जे पेशवाई आर्चेस आणि ह्या गोष्टी आहेत त्यांच्यावर इन्स्पायर होऊन आम्ही काही गोष्टी क्रिएट करतोय. सो इट इज स्टील अंडर प्रोसेस, पण लवकरच तो बघायला. अमेझिंग. तो बघायला लागला तर म्हणजे वुड लव्ह टू सी दॅट. तर आता असं म्हणतो की क्रिएटिंग अ स्पेस, त्याला आपल्याला एक एस्थेटिक सेन्स पण पाहिजे आणि फंक्शनॅलिटी, बरोबर, हे दोन्ही चॅलेंजिंग होऊ शकतो. बरोबर. तर मग तू कसं फंक्शनॅलिटी प्रायोरिटाईज करून किंवा जो एस्थेटिक असतो तो प्रायोरिटाईज हे कसं करतोस तुझ्या प्रोजेक्ट्समध्ये? सो फंक्शनॅलिटी इज अटमोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. लाईक आय टोल्ड यू, माझं USP आहे स्पेस प्लॅनिंग. सो स्पेसनी फंक्शन करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. एस्थेटिक्स कॅन बी ॲडेड टू एनी प्रोडक्ट. म्हणजे कोणताही एलिमेंटला एस्थेटिक्स आणणं हे डिझायनरचं काम आहे, पण ते फंक्शनल असणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अकॉर्डिंग टू मी. बरोबर. राईट. तर अजून थोडं जर याचं जर डिटेल दिलंस तर? सो फॉर एक्झाम्पल आम्ही बरेच हॉस्पिटल्सचे कामं करतो. सो तिथे माझ्यासाठी फंक्शनॅलिटी अजून जास्त इम्पॉर्टंट आहे दॅन एस्थेटिक्स, कारण की ते वर्किंग हॉस्पिटलला झालं पाहिजे. करेक्ट. तुमचे स्ट्रेचर मुवमेंट्स असतात, व्हीलचेअर मुवमेंट्स असतात, ऑपरेशन थिएटर्सला एअरलॉक्स असतात, चेंजिंग रूम्स असतात, डॉक्टर्स रूम्स असतात. सो ह्याच्यामध्ये हायजीन मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि पेशंटचं इन टू आउट जे फ्लो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. सो मे बी इन अ प्रोजेक्ट लाईक हॉस्पिटल फंक्शनॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. सो सिमिलर म्हणजे मी रेसिडेन्शियल पण बघेल तर मी बेडरूम स्पेसेस जरी डिझाईन करतोय तरी मी त्याच्यामध्ये बघेल की मला बेड ची स्पेस काय आहे, बेडच्या आजूबाजूला फिरायला जागा आहे नाही आहे. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं की खूप क्रॅम्प्ड अप स्पेस असते, मग जिथे मे बी पर्सन हॅज बेडला एका साईडला जागा, दुसऱ्या साईडला लिटरली तुम्हाला उतरायलाही जागा नसते. मे बी मुंबई सारख्या सिटीजमध्ये आम्ही जेव्हा प्रोजेक्ट करतो होतात अशा गोष्टी. बरोबर. पण मग त्याच्यामध्ये पण तुम्ही बेस्ट अचीव्ह कसं करू शकता इज फंक्शनॅलिटी, आणि वी गिव्ह अटमोस्ट इम्पॉर्टन्स टू फंक्शनॅलिटी ऑफ द स्पेस. आता जसं फंक्शनॅलिटीचं बोललो, राईट, तर आता टेक्नॉलॉजी पण खूप मोठा प्ले करते. 100%. पूर्वी आपल्याकडे नॉर्मल बटन्स होते, ते डिजिटल झालेले, आता अजून पुढचा काहीतरी फॉर्म आलाय. तर तू या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स बरोबर तू कसा सिंकमध्ये राहतोस आणि तुझा डिझाईन प्रोसेस आणि याचा आउटकम ऑफ काही एखादे रिसेंट प्रोजेक्ट्सचा सांगशील की त्याच्या टेक्नॉलॉजिकली इट हॅज बीन लाईक अ मार्वलस थिंग, म्हणजे जर आम्हाला सांगितलं असतं बरं होईल आमच्या व्ह्यूअर्सना. सो टेक्नॉलॉजी इज लाईक अ पिव्होटल थिंग. ही प्रत्येक फील्डमध्ये आज एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की इट हॅज टू बी टेक्नॉलॉजिकली स्मार्ट. करेक्ट. आमच्या फील्डमध्ये फॉर एक्झाम्पल जर मी साईट पर्स्पेक्टिव्हनी बघू तर ऑटोमेशन्स हे खूप आता चालतात आणि विच आर मेकिंग युअर लाईफ इझियर. म्हणजे मोर दॅन ऑटोमेशन ॲज अ गिमिक आय वुड से की इट इज कन्व्हिनियन्स. राईट. सो
ऑटोमेशन्समध्ये इफ यू से वी हॅव डन प्रोजेक्ट्स वेर इन यू प्रेस अ बटन फॉर पार्टी, युअर लाईट चेंजेस, युअर मूड चेंजेस, त्या गोष्टी होतात. किंवा यू प्रेस अ बटन, मूवीचं बटन प्रेस केलं की प्रोजेक्टर खाली येईल, स्क्रीन खाली येईल, कर्टन्स डाऊन होतील, या गोष्टी होतात. आता मी माझ्या स्वतःच्या घराचं उदाहरण देईल तर ऑटोमेशन बरोबर मी अलेक्सा एनेबल्ड केलेलं आहे. सो माझा 2 वर्षाचा मुलगा सुद्धा अलेक्साला सांगतो की लाईट ऑन कर, लाईट ऑफ कर. फॉर हिम रिचिंग स्विचबोर्ड हाईट हे पॉसिबल नाही आहे, पण ह्या गोष्टीमुळे त्याला ते करता येतं. सो हा कन्व्हिनियन्सचा पार्ट आहे. आणि टेक्नॉलॉजी इन डिझाईन जर बघशील तर मी आता AI खूप वापरतोय डिझाईनमध्ये. AI आता किती फ्लड झाला आहे. आणि AI मुळे मला माझी मेजर टीम अहमदाबादमध्ये बसते. सो मला माझे स्केचेसला काही गोष्टी एक्सप्लेन करायला रेफरन्स इमेजेसवर बेस न राहता माझ्या इमॅजिनेशनच्या गोष्टी मी AI मध्ये रेंडर करून त्यांना दाखवू शकतो. जे आधी स्केचच्या फॉर्ममध्ये व्हायचं, पण एक स्केचला मला 10 मिनिटं लागत असेल तर AI विल डू दॅट सेम थिंग इन 30 सेकंड्स. सो आमचा टाइम लाईन खूप वाचला आहे. त्यामुळे लक्झरीची डेफिनेशन ही हॅज बीन इव्हॉल्विंग. बरोबर, राईट. बरोबर. तर ती आता जेव्हा तू काम सुरू केलं, राईट, आज 2023, बरोबर, तर ती कशी चेंज झालेली आहे? सो लक्झरी ऑफ म्हणजे फॉर मी लक्झरी वॉज ऑलवेज लाईक फर्स्ट थिंग अबाउट वेन वी से लक्झरी, तर माझ्यासाठी नेहमी कम्फर्ट हा वर्ड त्याच्याबरोबर अटॅच होतो. कारण की लक्झरी इज वॉट हॅज टू बी कम्फर्टिंग फॉर यू. करेक्ट. उगाच काहीतरी तुम्हाला असं गोष्ट दिली की जी फक्त दिसायला खूप ब्लिंग आहे, पण तुम्हाला यूज करायला ती तेवढीच त्रासदायक आहे, तर मग ती लक्झरी माझ्यासाठी तरी नाही. बरोबर. सो ऑफकोर्स लक्झरी हा वर्ड बिईंग, मी जसं सांगितलं की मी मुंबईमध्ये जॉब केला होता, तेव्हा जे मी लक्झरी बघितलं, त्यामुळे माझ्यासाठी लक्झरी डेफिनेशन वेन आय स्टार्टेड इन 2010 पासून आजपर्यंत इव्हॉल्व्ह होत गेली आहे, पण खूपशी नाही गेली आहे. कारण की मी ऑलरेडी एक मोठ्या स्केलच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या गोष्टी बघून आलो होतो. बरोबर. सेम टाईम लक्झरी जर आज मी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये बघेल तर कम्फर्ट ऑफकोर्स इज वन पॉईंट. ॲट द सेम टाईम मी मे बी असं सांगेल की ती बिस्पोक असली पाहिजे, ती पर्सनलाइज्ड असली पाहिजे. म्हणजे लक्झरीमध्ये इट्स नॉट ओनली अबाउट द प्राइस, इट्स ऑल्सो अबाउट द एक्सपिरियन्स, इट्स ऑल्सो अबाउट द क्राफ्ट्समनशिप. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट जसं आता आपण बोलत होतो की हँडमेड असणं, सो दॅट गिव्ज यू दॅट लक्झरी फील. सो ह्या गोष्टी प्रोजेक्ट्समध्ये यूज करणं आणि क्लायंटला कम्फर्टिंग फील असणं इज व्हॉट इज लक्झरी फॉर अस. राईट. पण आता जसं तू म्हटलास की आता जसं होम ऑटोमेशन, राईट, हे पण लक्झरीचाच पार्ट आहे. ऑफकोर्स. आता ह्याचं इव्हॉल्युशन पुढे काय, म्हणजे आता जसं तू म्हटलास की अलेक्सावर घर कंट्रोल होतं, बरोबर, तर तू बघत असशील तर अजून काय टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट येऊ शकणार आहेत घरांमध्ये, जर तू आमच्या व्ह्युअर्सना काही शेअर केलंस, जस्ट एक इन्साईट. राईट. सो मला असं वाटतं अजून AI हॅज नॉट टच्ड इंटिरियर डिझाईन इंडस्ट्री फिजिकली. सो मला असं वाटतं की AI एनेबल्ड गोष्टी होणं इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग. मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार की ते कसं इम्प्लिमेंट होणार आहे, पण ऑफकोर्स इज समथिंग इवन मी इव्हॉल्व्ह करायला ट्राय करतो की AI विथ ऑटोमेशन्स, AI विथ टेक्नॉलॉजी, AI विथ इलेक्ट्रॉनिक्स आपण जे वापरतो ते आल्यावर काय चेंजेस येतील हे माझी सुद्धा बघायची इच्छा आहे. आणि 3D प्रिंटिंग या बाबतीत काय टेक आहे तुझं? कारण का आता आपण बघतोय की जरा 3D प्रिंटेड होम्स डायरेक्टली, राईट, बट ते किती प्रॅक्टिकल आहे फॉर इंटिरियर डिझायनिंग इंडस्ट्री, आणि त्याच्याबरोबर काय झालेलं, काय एखादा एन्काउंटर सांगू शकशील आम्हाला? सो 3D printing is something 100% which is going to be sustainable, which is going to be fast, cost effective. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर ऑफकोर्स जुडलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की अगेन युझिंग दॅट इन इंटिरियर्स हे किती पॉसिबल आहे हे मला नाही जज करता येणार. मे बी एक फर्निचर डिझायनर म्हणून मी एखादा फर्निचर ऑब्जेक्ट 3D प्रिंट करतोय ते वेगळं, किंवा ॲज अ कन्स्ट्रक्शन कंपनी की मी एक घर बनवतोय ते ओके, पण इंटिरियर डिझाईन इज व्हेरी पर्सनलाइज्ड थिंग. बरोबर. सो ती किती, म्हणजे हे मास मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. सो ती इंटिरियरमध्ये किती यूज होईल ह्याची मला आत्ता तरी आयडिया नाही आहे. ओके. आता आजकाल नवीन कन्सेप्ट आपण ऐकतो, जसं तू सस्टेनेबिलिटी म्हटलास,
सस्टेनेबिलिटी, मिनिमलिस्टिक डिझाईन, इको फ्रेंडली डिझाईन, ग्रीन डिझाईन आणि असं. तर या जरा कन्सेप्ट्स आमच्या ऑडियन्ससाठी समजवशील, कारण का थोड्याफार मलाही क्लिअर नाही आहेत, कारण जेव्हा आपण ऐकतो ते ऐकायला एकदम मस्त टर्म्स आहेत, माहितीच नाही. तर त्या बाबतीत थोडं सांगशील आम्हाला. ओके. सस्टेनेबिलिटी, इको फ्रेंडली किंवा ग्रीन या गोष्टी सिमिलर आहेत. ओके. खूप थिन लाईन आहे एक दुसऱ्यांमध्ये, किंवा वी कॅन से दे आर सिमिलर. पण ह्या गोष्टी आपण प्रोजेक्टमध्ये किती इम्प्लिमेंट करू शकतो हे आत्ता सध्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ अपार्टमेंट और अ बंगलो, ते मी मे बी कमी करू शकेल. पण असे बरेच प्रोजेक्ट असतात जिथे त्यांना काही रेटिंग्स आणायचे असतात. सो फॉर एक्झाम्पल लीड रेटिंग्स असतात, की त्यांच्यामुळे त्यांना काही बेनिफिट्स असतात. तर त्यावेळेस त्या प्रोजेक्टसाठी आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. वाय नॉट इन अपार्टमेंट और विला? कारण की सस्टेनेबल मटेरियल्स हे थोडे आता एक्सपेन्सिव्ह आहेत. ओके. सो फॉर एक्झाम्पल मी एखादी गोष्ट 100 रुपयाची, फॉर एक्झाम्पल प्लाय जर 100 रुपयाचा प्लाय असेल, तर सस्टेनेबल प्लायवूड जे असतात, म्हणजे मेड फ्रॉम प्लायवूडचा भुसा असेल किंवा ॲस्बेस्टॉस सारखे मटेरियल मिक्सचर करून केलेले जे असतील, ते थोडे स्लाइटली एक्सपेन्सिव्ह आहे बाय 20%, 30%. ओके. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या क्लायंटचं बजेट फॉर एक्झाम्पल 1 कोटी, तर ते डायरेक्ट 1,30,00,000 व्हेरी होतं. सो त्याच्यासाठी अजून मला नाही वाटत की इंडियन मार्केट तेवढं तयार आहे, जोपर्यंत त्या प्राइजेस मॅच होत नाही. सो तोपर्यंत तो थोडा वेळ घेईल. ओके. ॲट द सेम टाइम मिनिमलिस्ट इज हॅव्हिंग, म्हणजे इट्स अ जॅपनीज टर्म, की तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच बनवा. ओके. So having simple plain interiors, for example if you have seen Japanese dining table असतो, तो लो हाईट असतो आणि तिथे बसायला फक्त मॅट टाकतात. म्हणजे तुम्हाला गरज नाही आहे डायनिंग चेअरची, किंवा त्यांचा बेड असेल तर फक्त एक प्लॅटफॉर्म असतो आणि त्याच्यावर गादी असते. सो मिनिमलिझम त्याच्यामध्ये येतं. सिमिलरली त्याचा उलट इज मॅक्सिमलिझम, वेर इन पीपल वॉन्ट एव्हरीथिंग. फॉर एक्झाम्पल यू मस्ट हॅव सीन विलाज किंवा मॅन्शन्स असतात जे खूप भरलेली असतात. बरोबर. सो टर्म्स तशा युजली आहेत. याच्यामध्ये अजून टर्म्स जर इंटिरियर डिझाईन पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर बोहोशिक आहे. येस. सो बोहोशिक इज व्हेरी बोहेमियन काइंड ऑफ अर्दी लुकिंग इंटिरियर्स, जिथे यू मस्ट हॅव सीन मिडल ईस्टर्न. बरोबर. येस, राईट. सो तसं आहे. त्याच्यानंतर कंटेम्पररी आहे, जे एकदम मॉडर्न आहे. स्ट्रेट लाईन्स आहे, नो कर्वी लाईन्स और नो, म्हणजे एव्हरीथिंग इज व्हेरी क्रिस्प. सो तशा टर्म्स आहेत. कलोनियल आहे, ज्याच्यामध्ये यू मस्ट हॅव सीन ओल्ड ब्रिटिश हाऊसेस जसे असायचे. सो त्या गोष्टी कलोनियलच्या अंडर येतात. ओके. असं कधी कुठलं क्लायंट हवं का ज्याला हे सगळं काय हवंय का डिझाईन? नाही, लकीली तरी नाही अजून. कारण का काय, अरे या टर्म्स आहेत, पण लोकांना ते ऍक्च्युअल काय आणि त्याच्या मागचे जे चॅलेंजेस आहेत इंटिरियर डिझाईन प्रमाणे, राईट, कधी कधी तुला सोर्स करावं लागत, राईट, कधी कधी क्लायंटला कन्व्हिन्स करायला लागत असेल. सस्टेनेबल आहे तरी पण ते महाग आहे. बरोबर. 100%. बरोबर. तर मग अशा वेळेस तू काय, म्हणजे तुम्ही अख्खं हे सगळं जे तुम्ही सोर्स करता, आणि तुझी किती मोठी टीम आहे हे पण आम्हाला सांगशील, आणि काय स्पेशालिटी आहे प्रत्येकाची, सो दॅट म्हणजे आमच्या व्ह्युअर्सना पण एक आयडिया येईल की युटोपिया बाय गौरव दे आर रिफरिंग, राईट. तर त्यांना काय काय म्हणजे कसं असेल ते आम्हाला सांगशील. ओके. सो पोस्ट कोविड आमचं थोडं सिस्टीममध्ये चेंज झालं आहे. त्याच्या आधी माझं पूर्ण ऑफिस पुण्यामध्ये असायचं, पण पोस्ट कोविड आम्ही अहमदाबादला एक 10 लोकांची टीम सेटअप केली जे वर्क फ्रॉम होम कल्चरवर काम करतात. त्यांना इकडे का नाही आणलं, कारण की त्यांना तिथे कम्फर्ट आहे. बरोबर. त्याच्यातले बरेच लोक हे NID आणि सेप्ट सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले आहेत. सो क्वालिटी ऑफ वर्क जे आम्हाला गरजेचं आहे आमच्या फील्डमध्ये, ते आम्हाला त्यांच्याकडनं मिळतं. NID आणि सेप्ट हे इंडियाच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये येतात. सो म्हणून अहमदाबाद, आम्ही काहीच प्रोजेक्ट अहमदाबादमध्ये नाही करत आहे. आमचे मेजर प्रोजेक्ट पुण्यामध्येच आहेत, पण टीम तिथून काम करते. अच्छा. त्यांना लोकल सपोर्ट देण्यासाठी माझ्याकडे इथे साईट सुपरवायझर्स आहेत. ओके. ऑन प्रोजेक्ट्स विच आर स्मॉलर इन स्केल, आणि जिथे प्रोजेक्ट आमचे मोठे आहेत, फॉर एक्झाम्पल 2000 स्क्वेअर फीट अँड अबाव आहेत, किंवा मे बी बजेट 2 कोटीच्या वर आहेत, तर तिथे आम्ही एक लोकल PMC घेतो. PMC इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. ओके. सो मग प्रोजेक्ट इज हँडल्ड बाय देम. एक्झिक्युशन पूर्ण ते करतात. बरोबर. माझा काम आहे डिझाईन करणं, माझ्या टीमचं काम आहे त्या डिझाईनच्या बेसवर डिटेल्ड वर्किंग ड्रॉइंग देणं, आणि माझ्या साईट सुपरवायझर्सचं काम आहे ते डिझाईन इम्प्लिमेंट करून घेणं. ओके.
सो असं आम्ही खूप सिस्टमॅटिकली सगळ्यांच्या ड्युटीज डिफाईन केल्यात. त्यामुळे सिन्स आता पास्ट 3 years नाव वी बीन फेसिंग नो इश्यूज. आमचं वर्किंग एकदम स्मूथ फाईन चालू आहे. ओके. आणि जसे तू आता म्हटलास की हायरिंग करता यू लुक ॲट द बेस्ट इन्स्टिट्यूट, राईट. तर जे आता हा पॉडकास्ट बघतायत, जे ॲस्पायरिंग इंटिरियर डिझायनर्स आहेत, काय ग्राफिक डिझायनर्स सगळे, तर त्यांनी काय पाथ चूज करायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे ज्याच्याने दे विल बी गुड फॉर अ जॉब, राईट. आणि मग एक वेगळा पण एक सेक्ट असतं जे जॉब केलाय आता त्यांना स्वतःचं चालू करायचं, बरोबर. तर यांच्यासाठी तू काय ॲडवाईस करशील? ओके. सो बेसिकली जे आता मे बी शिकतायत किंवा जस्ट शिकून पासआउट झाले, तर मला असं वाटतं की त्यांनी सेल्फ ॲनालाइज करायला पाहिजे की त्यांना अजून एज्युकेशनची गरज आहे, अजून एक्सपोजरची गरज आहे. तर त्यांनी ते नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण की वन्स यू आर आउट ऑफ द कॉलेज यू आर आउट ऑफ द कॉलेज. बरोबर. सो तुम्ही जेवढं आत्ता नॉलेज गेन करू शकता ते तुम्हाला फ्युचरमध्ये कामाला येणार आहे. आणि आमची फील्ड ही खूप प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. सो मी असं म्हणेल ॲटलिस्ट मिनिमम 2 years to 5 years तरी एखाद्या व्यक्तीने कोणाकडे काम केलं पाहिजे, वेरिन त्यांनी प्रत्येक प्रोजेक्टचा ॲस्पेक्ट समजला पाहिजे फ्रॉम स्टार्ट टू एंड कसे जातात. करेक्ट. आता आमच्या फील्डमध्ये बरेच इंटरनली पण वेगवेगळ्या फील्ड्स आहेत. ओके. सो त्या फील्ड्समध्ये त्यांचा इंटरेस्ट कुठे लाय करतो हे पण त्यांना त्याच्यामुळे कळतं. काय फील्ड्स आहेत जरा आमच्या व्ह्यूअर्ससाठी. ओके. सो बेसिकली इंटिरियर डिझाईनमध्ये नॉट नेसेसरी की एक इंटिरियर डिझायनर फक्त रेसिडेन्शियलचाच काम करतोय, एक फक्त कमर्शियलमध्येच काम करतोय, की कोणाचं असतं की स्पेशलायझेशन फक्त हॉटेल्स असतं किंवा कोणाचं हॉस्पिटल्स असतात. या प्रोजेक्टच्या कॅटेगरी वाईज डिव्हिजन आहे. ॲट द सेम टाइम नाव देर आर लॉट ऑफ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज विच इज ओपन, समथिंग लाईक इंटिरियर स्टायलिंग. करेक्ट. वेरिन ती म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर प्रोजेक्ट डिझाईन करतोय तर मी एका चष्म्याने ऑलरेडी तो प्रोजेक्ट फॉर एक्झाम्पल 6 महिने 9 महिने बघतोय. बरोबर. त्याला स्टाईल करणं, म्हणजे यू मस्ट हॅव सीन फोटो, माझे जे फोटोशूट्स होतात त्याच्यामध्ये क्विल्ट एका सर्टन वे मध्ये ठेवली जाते, पिलोज ठेवले जातात, ती एक स्टोरी असते, ती सगळी डेव्हलप करणं हे इंटिरियर स्टायलिंग मध्ये होतं. आर्किटेक्चर फोटोग्राफी इज अनदर प्रोफेशन. बरोबर. की बऱ्याच लोकांना इंटिरियर डिझाईन शिकलेत किंवा आर्किटेक्चर शिकलेत, पण त्यांना ते परस्यू नाही करायचं, बट दे हॅव अ व्हेरी गुड आय फॉर फोटोग्राफी. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. सो ते या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देर इज, जसं मी म्हटलं PMC. सो माझा मेजर PMC जो व्यक्ती करतो तो माझ्याकडेच आधी जॉबला होता. त्यांनी पण आता मी त्याचं एक गुण होतं की मोर दॅन डिझाईन ही वॉज व्हेरी गुड ॲट getting project executed. So he has chosen to be a PMC rather than designer. करेक्ट. सो असे मल्टिपल इंटिग्रेटेड गोष्टी आहेत की ज्या वेगवेगळ्या आता सॉर्ट आउट झाल्यात. म्हणजे असं नाही की मीच डिझायनर त्यामुळे स्टार्ट टू एंड सगळं मीच करतो. बरोबर. वेगवेगळ्या कन्सल्टन्सीज हायर करूनच आता काम, जसं कोलॅबोरेशन करतो त्यामुळे त्या वेनी होतं. सो प्रत्येकाला ते शिकायला मिळेल. बिटवीन दोज 2 to 5 years त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करून किंवा एकाच ठिकाणी जॉब करून तुम्हाला कंपनीची ऑर्गनायझेशन कशी असते, स्टाफ कसा हायर केला जातो, प्रोजेक्ट्स कसे मिळवले जातात, ते एक्झिक्यूट केल्यानंतर हँडओव्हर्स कसे असतात, त्यांना आफ्टर सेल सर्व्हिस, आफ्टर हँडओव्हर सर्व्हिस जी असते ती कशी असते, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो आय थिंक कोणत्याही व्यक्तीने ह्या 2 स्टेजेसमधनं गेटिंग अ प्रॉपर एज्युकेशन, सेकंड इज गेटिंग अ राईट एक्सपिरियन्स, या 2 गोष्टी केल्यानंतर स्वतःचं चालू करावं. स्वतःचं चालू करताना मला असं वाटतं की गेटिंग अ क्लायंट इज डिफिकल्ट. आज मार्केटमध्ये कॉम्पिटिशन प्रत्येक स्किलला आहे, बट आय फील की प्रत्येकाला त्याच्या कॅटेगरीचं किंवा त्याच्या लेवलचं कामही आहे. पण तुम्हाला जेव्हा जर पहिल्यांदा तुम्ही प्रोजेक्ट घ्यायला जाताय तर मे बी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ जो तुम्ही कॉलेजमध्ये आणि केला आहे किंवा तुम्ही ज्यांच्याकडे जॉब केला आहे त्यांच्या परमिशननी तुम्ही त्यांचं त्यांच्यासाठी केलेलं काम जर तुम्ही ठेवलं आणि ते तुम्ही दाखवलं तर तुम्हाला प्रोजेक्ट मिळणं इझी होतं. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला अप्रोच करू शकता, कोणा ना कोणाच्या ओळखीमधनं. आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा चालू केलं तेव्हा माझ्या 2 फ्रेंड्सनी, एकानी त्याचा बंगलो आणि एकानी त्याचं कमर्शियल शॉप होतं, ते मला दिलं होतं. दोज वर फर्स्ट 2 प्रोजेक्ट्स ऑफ माइंड. सो त्याच्यातनं तुम्हाला प्रोजेक्ट मिळतो, ते प्रोजेक्ट लोक बघतात ऑटोमॅटिकली. ते रेफरन्स, हा मेजर बिझनेस हा रेफरन्सवर आहे. करेक्ट.
म्हणजे इंस्टाग्राम वगैरे सारख्या प्लेसेसवरनं इन्क्वायरीज आहेत, बरोबर, पण बेटर कन्व्हर्जन हे रेफरन्सेसमध्ये. बरोबर. आणि मोठे प्रोजेक्ट्स हे तर 100% रेफरन्सेसनीच. बरोबर, राईट. बरोबर. तर आता जसं तू म्हटलास की सॉरी सो तेच की बेसिकली रेफरन्सिंगसाठी काम करण्यासाठी यू विल हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ इन दॅट वे. राईट. तर रिफ्लेक्टिंग ऑन युअर जर्नी, आता हे काय असे मेन तुझे मेंटॉर्स होते, किंवा काय असे एक्झाम्पल्स तू सांगू शकतो की नाही यांच्याकडनं मी हे शिकलो, किंवा या इंडस्ट्रीतनं मी हे शिकलो, असं म्हणलं वेगळे एरियाज आहेत, कारण का त्यांनी तुझा हा करिअर पाथ शेप केलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय क्लायंट्स पण असतात जे आपल्याला खूप काय शिकवतात, कधी कधी आपल्याला माहित नसतं. तर असे काही इन्स्टन्सेस आहेत जे तू शेअर करू शकतो? सो येस, फॉर एक्झाम्पल जसं मी मुंबईचं एल्म डिझाईन्स बद्दल बोललो की वेअर आय अंडरस्टूड वॉट हाय एंड प्रोजेक्ट्स आर. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा मी सिंगापूरवरनं परत आलो तर आय वर्कड फॉर अनदर कंपनी विच वॉज MKCI म्हणून एक कंपनी होती मुंबईमध्येच. सो तिथे मी आफ्टर कमिंग फ्रॉम सिंगापूर आय वॉज अ सिनियर डिझायनर. सो तिथे मी प्रोजेक्ट कोणत्या ॲस्पेक्टवर काम करतो, फ्रॉम हँडलिंग क्लायंट टू हँडलिंग एव्हरीबडी, कॉन्ट्रॅक्टर, वेंडर, सप्लायर्स पासून त्या हँडओव्हर्स देईपर्यंत कसा प्रोजेक्ट रन होतो या गोष्टी शिकलो. बऱ्याच वेळा क्लायंट फॉर एक्झाम्पल नॉट ओन्ली आमच्या फील्डशी रिलेटेड, पण आता फॉर एक्झाम्पल माझा एक क्लायंट इज अ वेल्थ मॅनेजर. ही इज ॲट अ व्हेरी हाय लेवल इन वन ऑफ द कंपनीज, आणि त्याच्याकडनं बऱ्याच वेळा तुम्ही प्रोजेक्टशी रिलेटेड असो किंवा तुमच्या पर्सनल फायनान्सशी रिलेटेड असो, फंडिंग, या गोष्टी त्याच्याकडनं शिकायला मिळाल्या. असे बरेच इन्स्टन्सेस आहेत जिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि ऑफकोर्स माझे पेरेंट्स बिईंग फ्रॉम दिस फील्ड, मला नेहमीच त्यांच्या प्रोजेक्ट्सवर मी लहानपणीपासून जात होतो, तर मला त्यांच्याकडनं मेजर खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. करेक्ट. तर जसं आपण बोलवतो की नेटवर्किंग हा एक खूप मोठा ॲस्पेक्ट. येस, 100%. जसं आपण कोलॅबरेशनचं बोललो, तर नेटवर्किंगसाठी हे किती महत्त्वाचं आहे, आणि हे काय कुठे कशा पद्धतीने करावं फॉर अन इंटिरियर डिझायनर हु इज स्टार्टिंग अप इन द इंडस्ट्री, और ते आता आहेत इंडस्ट्रीमध्ये पण नेटवर्किंग करत नाही. राईट. तर काय सांगशील? ओके. सो नेटवर्किंग माझ्या हिशोबाने 100 नाही 1000% इम्पॉर्टंट आहे. कारण की जसं मी सांगितलं की ही फील्ड ही रेफरल बेस्ड जास्त आहे मोर दॅन एनी ॲडव्हर्टाईज. म्हणजे वी बिंग प्रोफेशनल आम्ही ॲडव्हर्टाईज नाही करू शकत. ओके. सो आमचे प्रोजेक्ट्स थ्रूच आम्हाला रेफरन्सेस मिळत जातात. सो नेटवर्किंग हे खूप महत्त्वाचं आहे. नेटवर्किंगसाठी म्हणजे आता तुम्ही व्हॉट स्केल यू आर प्लेईंग ॲट, त्या हिशोबाने तुमचं नेटवर्किंग पण चेंज होतं. बरोबर. सो फॉर एक्झाम्पल जसं BNI आहे, तर बरेच लोक BNI जॉईन करतात, त्यांना तिथून रेफरन्सेस मिळायला लागतात, ते कामं करायला लागतात, तशाही गोष्टी आहेत. किंवा यू कॅन से देर इज राऊंड टेबल, देर इज मे बी YI करून यंग इंडियन्स आहे, किंवा त्याच्यानंतर EO म्हणून आहे, एंटरप्रेन्योर्स ऑर्गनायझेशन आहे. त्याच्या ह्या वेगवेगळ्या स्केलचे वेगवेगळे असोसिएशन्स असतात जिथे तुम्ही एकत्र येता, तुम्ही लोकांना भेटता, आणि तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी काम करतात त्या कॅटेगरीच्या लोकांमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली गेले तर तुम्हाला त्यांच्या थ्रू रेफरन्स मिळणं किंवा त्यांना तुमचं काय प्रोजेक्ट आणि तुमची काय ॲबिलिटी आहे ते कळणं हे खूप सोपं होतं. बरोबर. तू जो पॅशन आहे इंटिरियर डिझायनिंग, पण तुला काय असं आहे की ते नेहमी तू मोटिवेटेड राहतोस? कारण का कधी कधी काय क्लायंट्स, काय प्रोजेक्ट्स, काय टीम मॅनेजमेंट, हे सगळं तू करतोस, हे खूप टॅक्सिंग होतं कधी कधी. तर मग तू कसं तुझं पॅशन मेंटेन ठेवतोस? काय तू असं करतोस की जसं तू म्हटलं ट्रॅव्हल करतोस, पण असं काय तू वेगळं करतोस ज्याच्याने तुला मोटिवेशन नेहमीच बिल्टअप राहतं? ओके. सो मी असं सांगू इच्छितो की बेसिकली जसं मी सांगितलं की माझी एखादी स्टाईल फिक्स नाही आहे. सो मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी नवीन इव्हॉल्व्ह करतोय, नवीन गोष्टी शिकतोय, तर ते माझ्यासाठी मोनोटनी नाही आहे. मी एकच सेम पॅटर्न जर रोज करत असेल तर 100% मी बोर होणार. पण माझ्या फील्डचा बेस्ट पार्ट तोच आहे की मला रोज वेगळ्या गोष्टी करायला मिळतात. इट्स नॉट लाईक अ डेस्क जॉब मी बसलो आणि रोज मी त्याच गोष्टी करतो. त्यामुळे मेजर तो फॅक्टर आहे की जो मला या फील्डकडे आकर्षित ठेवतो, इज बिकॉज की मी रोज वेगळ्या गोष्टी करतोय. मी आज मे बी एक ट्रॅव्हल कंपनीचं ऑफिस करतोय, उद्या मी एक ज्वेलरी स्टोअर करतोय, परवा मी एक हॉस्पिटल करतोय.
सो चॅलेंजेस वेगवेगळे आहेत, रिक्वायरमेंट्स वेगवेगळे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टींना शिकायला मिळतं. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल तुम्हाला खूप वेगळी फील्ड आहे. करेक्ट. नॉट एव्हरी इंटिरियर डिझायनर विल बी एबल टू डू हॉस्पिटल प्रोजेक्ट किंवा एअरपोर्ट आपण जसं बोलत होतो. सो या गोष्टी रोज नवीन तुम्हाला शिकवतात आणि तुम्हाला ग्लूड पण ठेवतात. सो तुम्ही चिटकून राहता बिकॉज यू नो की अरे आज अरे हे केलं, उद्या वेगळं काहीतरी शिकलं. सो त्या गोष्टींमुळे मला ह्या गोष्टीशी चिटकून राहायला खूप आवडतं की माझं पॅशन कंटिन्यू त्यामुळे होतं कारण की देर इज न्यू व्हरायटी एव्हरी डे. ऍब्सोल्युट एव्हरी टाइम काहीतरी नवीन नवीन शिकत राहतो. पण जसं तू म्हणता तू स्टार्ट केलंस, राईट, 2010 स्टार्ट केलंस, मग पुण्याला आलास, राईट. पण त्याच्यात पण काय काय चॅलेंजेस असतील सुरुवातीला, 100%. तर ते काय होते आणि ते तू कसे ओव्हरकेम केलेस? कारण का असे चॅलेंजेस आमच्या खूपशा व्ह्युअर्सनाही आहेत सध्या. कधी कधी वाटतं की अरे बरोबर इंडस्ट्री सिलेक्ट केली, क्लायंटच येत नाही जसं तू बरोबर, किंवा पहिला प्रोजेक्ट मिळणं बरोबर, राईट, किंवा टीम मिळणं, राईट. असे काय काय चॅलेंजेस होते आणि कसे कसे तू ते ओव्हरकम केले जरा सांगशील? सो बेसिकली जेव्हा मी सिंगापूरवरनं आलो आणि मी मुंबईत जॉब करत होतो, मी त्यांच्याकडे एक सर्टन अमाऊंट ऑफ टाइम काम केल्यानंतर मला माझ्या 2 फ्रेंड्सनी त्यांचे प्रोजेक्ट ऑफर केले. सो दॅट वॉज अ पॉईंट वेअर इन आय डिसाइडेड की ठीक आहे माझ्याकडे काम आहे, मी स्वतःचं चालू करू शकतो. बरोबर. आई वडील सेम फील्डमध्ये असले तरी आमच्या लाईन्स खूप क्लिअर ड्रॉ केलेल्या होत्यात की माझी प्रॅक्टिस ही माझी प्रॅक्टिस आहे, त्यांची प्रॅक्टिस ही त्यांची प्रॅक्टिस आहे. कारण की प्रोफेशनमध्ये पीपल कम फॉर यू, दे डोंट कम फॉर युअर ऑफिस. सो त्या 2 प्रोजेक्टमुळे आय स्टार्टेड. आय वॉज डुईंग वेल. माझं नगरमध्ये प्रोजेक्ट्स मल्टिपल चालू झाले होते, पण मला कुठेतरी ते लिमिटिंग वाटत होतं कारण की द काइंड ऑफ प्रोजेक्ट्स मला असं वाटत होतं की मी करू शकतो ते मला तिथे मिळत नव्हते. कारण की तिथले लोक ते प्रोजेक्ट्स पुण्या किंवा मुंबईच्याच डिझायनरला देत होते. सो आय अंडरस्टूड दॅट. आणि म्हणून मी म्हटलं की पुण्याला जर मी गेलो तर मला पुण्यापासून सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नगर, औरंगाबाद यांना सगळ्यांना केटर करायला हा सेंट्रल प्लेस आहे. बरोबर. सो दॅट वॉज द रिझन मी पुण्याला आलो. पण मी जेव्हा नगरवरनं पुण्याला आलो तर मी स्ट्रिंग्स अटॅच नाही ठेवल्या की तिकडेही काम करतो इकडेही काम करतो. बरोबर. दॅट वॉज अ ब्रेकिंग पॉईंट की मी पूर्ण काम तिथे बंद केलं. मी पूर्ण पुण्याला शिफ्ट झालो, पूर्ण पुण्याला 0पासून परत चालू केलं. करेक्ट. सो जेव्हा पुण्याला चालू केलं ऑफकोर्स तेव्हा माझ्या इथं नेटवर्क नव्हतं किंवा मी लोकांना तेवढं ओळखत नव्हतो. बट अगेन विथ द सेम एक्सपिरियन्स की तुम्हाला तुमचेच रिलेटिव्स, फ्रेंड्स, तुमचे कलिग्स यांच्या थ्रू तुम्हाला कामं मिळायला चालू होतात. आणि सिमिलर वे माझ्याबरोबरही झालं. लकीली फ्रॉम दॅट 2012 वेन आय शिफ्टेड टू पुणे, त्याच्यानंतर देर वॉज नो टर्निंग बॅक. प्रोजेक्ट्स केप्ट कमिंग, वी केप्ट वर्किंग. ओके. आता जसं काय काय क्लायंट्स असतात तर त्या ह्याच्यात काही चॅलेंजेस, क्लायंट्सचे वगैरे वर्क स्टार्ट झालं, राईट, ॲडव्हान्स घेतला, सगळं अप्रूव्ह झालं, राईट. तरी मग क्लायंटचे काय काय असे चॅलेंजेस असतात का जे तुला वाटते की अरे कसं समजू? कारण काय तू जसं म्हणलास की ऑनेस्टली तू ते सांगतोस, बरोबर, पण तरी काय काय क्लायंट असतात ज्याला नाही कळत, त्यांना आपण कळत नाही म्हणल्यापेक्षा आपण समजवायला कुठेतरी कमी पडतो, राईट. अशा काही गोष्टी घडतात? लकीली नाही, कारण की जसं मी सांगितलं की मी जे 3D व्ह्यूज दाखवतो आजपर्यंत, म्हणजे माझा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की ऑलमोस्ट फॉर एक्झाम्पल मी जर 100 प्रोजेक्ट केले असतील तर 98 प्रोजेक्टमध्ये माझा पहिला 3D व्ह्यूच अप्रूव्ह झाला. ओके. आम्हाला असंही नाही की 3 ऑप्शन दाखवा आणि ह्याच्यातनं आम्ही घेऊ, असंही नव्हतं. सो वी ऑलवेज गिव्ह 1 ऑप्शन. एक पॉलिसी खूप स्ट्रिक्ट ठेवली होती की आम्ही एक ऑप्शन देऊ, तो तुम्हाला नाही आवडला तर तो पूर्ण स्क्रॅप होईल आणि पूर्ण नवीन दुसरा ऑप्शन होईल. ओके. पण ऑप्शन 1, 2 आणि 3 मध्ये तुम्ही 4 गोष्टी मिक्स करून ऑप्शन 4 नाही देणार. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की क्लायंटला डे 1लाच ही इज अवेअर की ये नाही है तो ये नाही है, मला नाही मिळणार, याच्यातलं ते घ्या वगैरे असं नाही. कारण की काय होतं की आम्ही, आणि ही क्रिएटिव्ह फील्ड आहे, सो मी माझ्या फर्स्ट अटेम्प्टला 100% क्रिएटिव्हिटी जी लावेल ती माझ्या सेकंड अटेम्प्टला 98% झालेली असते. बरोबर. थर्डला 96, अशी कमी होतात. कारण की तुम्ही पण एक सर्टन टाइम नंतर इंटरेस्ट लूज करायला लागतं. करेक्ट. सो लकीली 98 प्रोजेक्ट जसं मी सांगितलं 100 असतील तर 98% प्रोजेक्टमध्ये आम्हाला फर्स्ट अप्रुव्हलमध्येच क्लोज झालेत. बरोबर. क्लायंट्सला असं कधीच नव्हतं की दे वॉन्टेड स्पेसिफिक गोष्टी, आणि मे बी 1 or 2 इन्स्टन्सेस विल बी देअर, पण मग वी डिडंट वर्क ऑन दोज प्रोजेक्ट देअर आफ्टर. कारण की फॉर एक्झाम्पल मी जर तुझं घर डिझाईन करतोय
तर तू तिथे कम्फर्टेबल असणं महत्वाचं आहे, पण तुझा आणि माझा कम्फर्ट पण महत्वाचा आहे ते घर बनवताना. करेक्ट. तर मग ते काय उगीच मग ते भांडण. राईट. म्हणजे मला उगाच जर काही गोष्टी तुझ्या आवडीच्या ज्या मला पटत नाहीये किंवा मला माहिती आहेत की प्रॅक्टिकल नाहीये, तर मी उगाच चिटकू नाही शकत. सो मी त्या केसमध्ये मग क्लायंटला अपफ्रंट सांगतो की इथे आपले लाईन्स मॅच नाही होत आहे, सो इट्स बेटर वी स्टॉप युअर. बरोबर. तुम्हाला तुमच्या विजनशी कोणीतरी मॅचिंग दुसरा इंटिरियर डिझायनर मिळेल, तुम्ही स्वतःच्या घराची वाट नका लावू. करेक्ट. जस्ट बिकॉज ऑफ द डिफरन्स. 100%. आणि ते मला वाटतं फ्रँक राहणं सगळ्यात बेस्ट आहे त्या बाबतीत. ते आमच्या व्ह्युअर्ससाठी पण हा खूप एक चांगला सजेशन आहे, कारण का जेवढं तुम्ही फ्रँक राहाल, ऑनेस्ट राहाल, तेच तुम्हाला पुढेच 100% नाही. आणि काय होतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे माझ्या हातातनं प्रोजेक्ट जाईल, पण तो प्रोजेक्ट करताना जेवढी निगेटिव्हिटी तुमच्यात आणि त्या क्लायंटमध्ये येते आणि उद्या जाऊन तुम्हाला ते कम्फर्टच नसेल, तर त्या गोष्टीला काम करण्यात ना तुम्हाला मजा येते ना क्लायंटला मजा येते. करेक्ट. सो इट्स ऑलवेज बेटर की तुम्ही जिथे लाईन ड्रॉ करायची तिथे केलीच पाहिजे. बरोबर. आता आजकाल वास्तू आणि आजकाल म्हणजे पूर्वीपासूनच आहे वास्तू, राईट, पण आता काय कन्सल्टंट्स असतात जे म्हणतात की नाही बाबा, एक वास्तू कन्सल्टंटचा एक वेगळा अँगल असतो, बरोबर, राईट, एक ओनरचा एक वेगळा अँगल असतो, एक इंटेरियर डिझायनर, बरोबर. हे मी खूप बघितलंय की मग कधी काय होते, जे इंटेरियर ते क्लायंट असं म्हणतात, वास्तूवाले जे म्हणतात तेच करायचं, बरोबर. पण मग तिकडे तुझं काहीतरी एखादा क्रिएटिव्ह हे असतो, राईट, त्याला एक फंक्शनॅलिटी लावली असते, राईट. मग ते कसं काय डील होतं, कसं करतात? ओके. सो वास्तू कन्सल्टंटच्या केसमध्ये इट इज लाईक अ फॅमिली डॉक्टर. म्हणजे प्रत्येकाचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा एक प्रत्येकाचा फेवरेट वास्तूवालाही असतो. बरोबर. म्हणजे त्याला असं नाही की मी माझाच वास्तूवाला सजेस्ट केला आणि क्लायंटनी तो घेतला. प्रत्येक जण त्याचा स्वतःचा कन्सल्टंट घेऊन येतो. आम्ही फक्त क्लायंट बरोबर वास्तू कन्सल्टंट पिक्चरमध्ये येण्याच्या आधीच एक गोष्ट क्लिअर करतो की त्यांना लोकेशन्स काहीही सांगू द्या, आम्ही ते इनकॉर्पोरेट कसं करू ते आम्हाला माहिती आहे. बरोबर. बट इफ सम वास्तू गाय सेज की मला ही भिंत पिवळी पाहिजे आणि ती भिंत निळी पाहिजे, तर ह्याच्यासाठी तुम्ही नाही म्हणायचंय, मी नाही म्हणणार नाही. ओके. कारण की तुम्ही जर नाही म्हटले आणि त्यांनी जर ते तुम्हाला फोर्स केलं किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं की या गोष्टीमुळे हे बेनिफिट होतील आणि ते तुम्हाला पटले, तर ते 100% करावे मला लागतील, पण तो मग डिझाईन आउटकम खूप खराब दिसेल. म्हणजे मी बऱ्याच लोकांच्या केसमध्ये किंवा माझ्या काही फ्रेंड्स इंटिरियर डिझायनर्स आहेत त्यांच्या क्लायंटच्या केसमध्ये बघितलं तर घराची एंट्री ही किचनमधनं आहे. अरे बापरे. सो प्रॅक्टिकॅलिटी पण महत्वाची आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर एखादा बंगला बांधताय तर तुमच्यासाठी वास्तू फॉलो करणं 100% पॉसिबल आहे, पण तुम्ही अपार्टमेंटमध्ये आहात तर तुम्ही कसं फॉलो करणार? करेक्ट. सो आम्ही त्या केसमध्ये क्लायंटला सजेस्ट करतो की देर आर रेमेडीज. वास्तूवाल्यांकडे पिरॅमिड्स किंवा क्रिस्टल्स अशा खूप रेमेडीज असतात. बरोबर. सो जे पॉइंट्स नाहीच पॉसिबल आहे त्याच्यासाठी तुम्ही रेमेडी करा. बरोबर. राईट. आता इंटिरियर डिझायनर्ससाठी मार्केटिंग हे किती इम्पॉर्टंट आहे आणि तू काय करतोस फॉर मार्केटिंग? कारण का आय बीन फॉलोइंग युअर पेज आधीपासून, आपण फ्रेंड्स आहोत, तर पण खूप आता ट्रान्सफॉर्मेशनल चेंज झालं. बरोबर. इव्हन इन डिझाईन आणि जे आपण डिस्प्ले करायचो इंस्टाग्राम बरोबर, तर ते तू काय करतोस, कसं करतोस आणि काय त्याच्याने फायदा झालाय? ओके. काय? सो वन मेजर थिंग इज दॅट यू हॅव टू बी देअर. म्हणजे आज फॉर एक्झाम्पल काही वर्ष आधी फेसबुक होतं, आता इंस्टाग्राम तेवढंच पुढे आलेलं आहे आणि या गोष्टींवर तुम्ही नसले तर तुमचं काय तुम्ही करताय हे लोकांना कळतच नाही. करेक्ट. फॉर एक्झाम्पल मी आता एक कोरेगाव पार्कमध्ये घर करतोय, वेरीन क्लायंट माझा फॅमिली फ्रेंड आहे, पण मी 20 वर्ष झाले त्याला भेटलो नव्हतो, बट तो फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर माझे पोस्ट बघत होता म्हणून त्याला लक्षात राहिलं की अरे गौरव हे करतोय. म्हणजे 20 वर्ष आधी मी स्कूलमध्ये होतो. बरोबर. सो यू नेवर नो की तुमच्या अक्वेंटन्स मधला माणूस काय करतोय, बट बिईंग ऑन दीज प्लॅटफॉर्म्स इझी आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक हॅमर आहे. म्हणजे माझे पोस्ट फॉर एक्झाम्पल जर दर 3 दिवसाला दर 2 दिवसाला येत असतील तर तो जो ॲस्पायरिंग आहे की ज्याला घर करायचं आहे किंवा त्याचं ऑफिस करायचं आहे किंवा रिटेल काय असेल स्पेस डिझाईन करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी तो एक हॅमर आहे. तो कॉन्स्टंटली बघत राहतो अपडेट्स, त्याला लक्षात येत राहतं की अच्छा यांनी ह्या पद्धतीने पण डिझाईन यूज केलं आहे किंवा मे बी आय एम फॉलोईंग 4 डिफरंट डिझायनर्स आणि चौघांचे ही स्टाईल किंवा हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे ते अप्रोच त्यामुळे करायला लागतात. सो 100% या प्लॅटफॉर्म्सवर प्रेझेन्स असणं खूप महत्वाचं आहे. कन्व्हर्टिंग प्रोजेक्ट्स थ्रू दिस प्लॅटफॉर्म इज ऑफकोर्स एक बोनस किंवा एक ॲडिशनल बेनिफिट आहे,
पण असणं हे सुपर इम्पॉर्टंट. म्हणजे इवन इफ स्टुडंट लेवलला कोणी आहे तरी त्यांनी त्याचा पोर्टफोलिओ मेंटेन करणं तिथे खूप गरजेचं आहे. आणि हे ऑनलाईन पोर्टफोलिओच म्हणू शकतो आपण. ऑफकोर्स येस. सो बऱ्याच वेळा आम्हाला जेव्हा इन्क्वायरी अननोन पर्सनकडनं येते, सो दे आस्क अस की तुमचं काय पोर्टफोलिओ आहे. सो आम्ही सिम्पली एक इंस्टाग्रामचा हँडल पाठवून देतो की यू जस्ट गो देअर, यू चेक, यू विल नो व्हॉट वी डू. करेक्ट. सो मोर दॅन स्वतःची वेबसाईट अपडेट करायला सुद्धा एका वेब डेव्हलपरला फोन करावा लागतो, पण ह्या केसमध्ये मी स्वतःच फोटो टाकू शकतो. करेक्ट. पण तुझ्या मते इंस्टाग्रामवर असणं किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आणि वेबसाईटचा पण तेवढाच इम्पॉर्टन्स आहे, काय आहे? येस, ऑफकोर्स आहे. सो वेबसाईटचा इम्पॉर्टन्स येतो कॉर्पोरेट्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ओके. सो मी आता एका कंपनीचं ऑफिस करतोय, कॉर्पोरेट ऑफिस. दे डिडंट वॉन्ट टू गो ऑन इंस्टाग्राम आणि चेक करायचं होतं त्यांना. दे वर लाईक की तुमची वेबसाईट काय ती दाखवा. ओके. सो दे वेंट टू द वेबसाईट, दे सॉ, कारण की तिथे तुम्हाला फक्त तुमचे प्रोजेक्ट नाही, अबाउट असमध्ये तुमच्याबद्दल माहिती कळते, तुम्ही काय प्रोजेक्ट केलाय, काय नाही केलाय, तुम्ही तुमचं ओव्हरऑल ऑर्गनायझेशन काय लेवलला आहे, या गोष्टी तिथे कळतात. करेक्ट. सो ऑफकोर्स म्हणजे तुमचं जर निश काय आहे त्याप्रमाणे तुमचे प्लॅटफॉर्म्स पण व्हेरी करतात. फॉर एक्झाम्पल जर मी 25, 30, 40 लाखाचे प्रोजेक्ट किंवा 10-15 लाखाचे प्रोजेक्ट बघतोय तर त्यांना इंस्टाग्रामपेक्षा फेसबुक जास्त प्रेफर्ड आहे. बरोबर. पीपल हु आर मे बी लुकिंग ॲट बिगर तिकीटचे इंटिरियर्स करायचे असतात त्यांचे इंस्टाग्रामवर जास्त आहे. जसं आपण वेबसाईटचं बोललो कॉर्पोरेटसाठी, तसं लिंक्डइन सुद्धा कॉर्पोरेटसाठी खूप काम करतं. बरोबर. पण ते रेसिडेन्शियल वाल्यांना नाही काम करत. बरोबर. तर आमच्या क्लायंट्स जे व्ह्युअर्स आहेत, जे क्लायंट्स आहेत, त्यांनी त्यांच्यासाठी काय सजेस्ट करशील की पेन पिकिंग एजन्सी, इंटिरियर डिझायनर, काय बघा, काय आर द मेन थिंग्स ज्या तुम्ही फोकस करा, किंवा काय असं आहे की ज्याच्याने त्यांना बेटर डिसिजन मेकिंग आणि तेच त्या लेवलचं एक्झिक्युशन हे मिळावं. कधी कधी काय होतं, जे दाखवतात ते कधी कधी मिळत नाही. बरोबर. कधी कधी जे मिळतं ते त्यांना नको असतं. बरोबर. असं काय पॉइंट्स सांगशील फॉर अ क्लायंट? सो इन टर्म्स ऑफ द डिझाईन आय वुड सजेस्ट की त्यांचे आधीचे जे कामं त्यांनी केलेत, त्यांचा एक पोर्टफोलिओ असेल तो तुम्ही चेक करा आणि ते तुम्ही बघा की तुमच्या टेस्टशी ते अलाइन होतंय का. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असतो की तुम्हाला जे पाहिजे तेच तो डिझायनर देत असेल तरच तुम्ही त्या वेमध्ये पुढे जा. कारण की मी एखादी गोष्ट ट्राय नाही केली आहे आणि ती जर तू मला सांगतो की ही नाही, मला तुझ्याकडेच काम करायचं पण हीच करून पाहिजे, तर मे बी मी ती डिलिव्हर नाही करू शकेल जी तुला पाहिजे. बरोबर. ॲट द सेम टाइम मी असंही सांगेल की डोंट लुक ॲट द फीज. कारण की काय होतं, बरेच लोक फीजच्या चक्करमध्ये जातात पण दे डोंट सी. फॉर एक्झाम्पल लेट्स से माझं 2 कोटी रुपये बजेट आहे. बरोबर. सो मी एखादा माणूस जो माझ्या 1/5 फी देतो, मी त्याला काम दिलं, बरोबर, तर त्या माणसाला तो एक्सपोजर आहे का की त्यांनी 2 कोटीचे काम केले पाहिजे. करेक्ट. सो हे नाही आहे. सो आता बऱ्यापैकी म्हणजे पोस्ट कोविड वी हॅव सीन की पीपल हॅव रिअलाइज की मला हा खर्च करायचा आहे तर हा खर्च सांभाळणारा केपेबल माणूसलाच मी काम दिलं पाहिजे. बरोबर. पण आधी तसं नाही व्हायचं. सो मे बी दॅट पॉईंट ऑल्सो आय वुड लाईक टू से की तुम्ही तुमचं बजेट किंवा तुमची टेस्ट हँडल करणारा केपेबल माणूस आहे का नाही हे जज करा आणि मग काम द्या. बरोबर. मोर दॅन लुकिंग ॲट की हा माझ्यासाठी स्वस्त करेल किंवा हा इंटिरियर डिझायनर आहे म्हणजे हा सगळं करू शकेल. करेक्ट. आय थिंक हे खूप अमेझिंग पॉइंट्स सांगितलेस आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन. काय बोलताय गौरव? थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. आणि हा खूपच अमेझिंग झालेला आहे. जर तुम्हाला काहीही इंटिरियर डिझायनिंगमध्ये किंवा या फील्डसाठी रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये लिहा. आमच्या इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, जिथेही तुम्हाला कमेंट्स करता येईल. आम्ही ट्राय करू की मॅक्सिमम गौरव सरांकडनं ते आन्सर केले जातील. गौरव, थँक्यू अगेन. एकदा आमच्या व्ह्युअर्ससाठी त्यांना बघून सांगशील? परफेक्ट. की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. ओके, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. काय बोलताय? येस, थँक्यू सो मच. थँक्यू.